होत आहेत. मुंबईला हसण्याचे क्लब आहेत. माणूस हसत नाही. सतत प्रपंचामध्ये पिडलेला, जडलेला, तुटलेला असा माणूस प्रपंचाचं ओझं वाहत वाहत वाकून गेलेला हसणं विसरून गेलाय. स्मित हास्य करायचं सुद्धा विसरलेला आहे. एखाद्या फोटोग्राफरकडे जावं आणि त्याला म्हणावं की माझा फोटो काढ. त्यांनी म्हणावं थोडा हसा, आणि मग आपण हसावं आणि त्यांनी म्हणावं अरे रडायला काय झालं, तुम्हाला मी हसायला सांगतोय. आपण परत म्हणावं नाही मी हसतोय. हसताना जर तुम्ही इतके बेकार दिसता रडल्यासारखे, तर मग रडल्यानंतर किती बेकार दिसत असाल. त्याच्यापेक्षा जसे आहे तसेच हसूही नका, रडूही नका. इतकं दुःख आपल्या अंतःकरणामध्ये साचलेलं आहे. ते दुःख आपल्याला हसू देत नाही. सतत आपण रडत असतो, पण रडण्याचा एक प्रघात, एक रडण्याची पद्धत आपल्याला भगवंतानी सांगितलेली आहे. फार सुंदर सांगितलेली आहे. रडायचंय ना, ठीक आहे, रडलं पाहिजे, जरूर रडलं पाहिजे. कुठे रडलं पाहिजे? संतांच्या चरणी रडलं पाहिजे. कुठं रडलं पाहिजे? भगवंताच्या जवळ जाऊन रडलं पाहिजे. कुठं रडलं पाहिजे? स्थानापती समोर जाऊन रडलं पाहिजे. प्रसादासमोर जाऊन रडलं पाहिजे. साधनवंत अधिकरण त्यांच्या समोर जाऊन आपण त्यांना म्हटलं पाहिजे की माझ्या सर्व दोषांची क्षमा करायला भगवंताला सांगा. तुम्ही देवाचे राजकुमार आहात, तुम्ही राजहंस आहात, देवाचे राजपुत्र आहात. माझ्या दोषाचा पाढा तुम्ही देवापाशी वाचवा आणि मला या संकटातून सोडवा. खरंच आहे, आपल्याला डायरेक्ट तर कोर्टामध्ये जाता येत नाही. जातो आपण, केस पहिले पोलिसाकडे फाईल करावी लागते, त्याच्यात मग दफा लागतात नाही का, वेगवेगळ्या कलमा, आणि त्यानंतर ती केसेस कोर्टामध्ये उभी राहते. त्यावेळेला आपला कोणीतरी वकील आपल्याला तिथं ठेवावा लागतो आणि आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी त्यांना सांगावं लागतं. तो वकील हुशार असतो, त्यांनी कायद्याचा अभ्यास केलेला असतो. आपल्या चुका त्याला आपण सांगितलेल्या असतात आणि वकिलापासून काहीही लपवायचं नसतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. तो जो फिर्यादी आहे किंवा जो आरोपी आहे त्याला सांगत असतो की तुम्ही माझ्यापासून काहीही लपवू नका. तुमच्या मनात जे आहे, जे घडलंय ते सर्व मला सांगा तुम्ही, तरच मी तुम्हाला याच्यातून वाचू शकतो. आणि मग त्या वकिलाला ते सांगितलं जातं. वकील ती केस उभी होत असते.